ठाण्यातील तलाव पाळीच्या काठावरून मी तुमच्याशी बोलतोय। ठाणे मनपाचे निकाल लागलेत आणि या निकालातले काही महत्त्वाचे आकडे मला तुम्हाला सांगायचे आहेत। ठाणे महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या सोबत युती करून ही निवडणूक लढवली। 38 जागा या युतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आल्या। या 38 जागांचं जरा विभागणी करायची ठरली तर भाजपच्या वाट्याला मुंब्रा विभागातील 8 जागा आल्या होत्या आणि राबोडी विभागातील 3 जागा आल्या होत्या। राबोडी आणि मुंब्रा या दोन्ही भागाला मुस्लिम बहुल म्हटलं जातं, म्हणजे जवळपास 11 जागा या भाजपनं मुस्लिम बहुल भागात लढलेल्या होत्या। ठाण्याचा निकाल लागला आणि भाजपनं जिंकल्या त्या 27 जागा। आता 27, 38 आणि 27 या गणितामध्ये फरक येतो तो 11 जागांचा, म्हणजे मुंब्र्यातील 8 आणि राबोडीतील 3 या 11 जागा सोडल्या तर उरतात त्या हिंदू बहुल भागातील 27 जागा आणि या 27च्या 27 जागा भाजपनं जिंकलेल्या आहेत। म्हणजे हिंदू बहुल भागातील भाजपचा विजयाचा स्ट्राईक रेट हा 100% आहे, तर मुस्लिम बहुल भागातील भाजपच्या अपयशाचा स्ट्राईक रेट हा 100% आहे। तलावपाळी हा जो भाग मी निवडलाय बोलायला तो ठाण्याचा मध्यवर्ती भाग आहे। गडकरी रंगायतन तलावपाळी मुळात ठाणे तलावांचं शहर आहे आणि या शहरामधल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघापैकीचा हा एक विधानसभा मतदारसंघ जिथे भाजप निवडून येत आला आहे। ठाण्याचा हा भाग केळकरांचा मतदारसंघ, भाजपचा मतदारसंघ, जिथून भाजपचा आमदार सातत्याने निवडून येतो। खरं तर लोकसभा मतदारसंघातही पूर्वी भाजपा निवडून यायचा, पण पुढे युतीमध्ये शिंदे शिवसेना यांच्या सोबत हा भाग भाजपनं ठाणे हा शिवसेनेला अर्पण केलेला। धर्मवीर आनंद दिघेंचा हा भाग पुढे एकनाथ शिंदेचा झाला आणि भाजपला तो त्यांना बहाल करावा लागला। आजही शिंदेच्या भागामध्ये भाजप अगदी अश्रितासारखी राहते, पण 27 जागांचं हे यश समजून घेताना आपल्याला यातील बऱ्याचशा खाचाखोचा समजून घ्याव्या लागणार आहेत, गमती जमती समजून घ्याव्या लागणार आहेत। त्याच तुम्हाला मी ठाण्यातून समजावून सांगणार आहे। ठाण्यांच्या या आकड्याला जाणून घेतल्यानंतर ठाणे महापालिकेचं गणित आणि पुढचं ठाण्याचं राजकारण या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्यानं बघायला हवं। म्हणजे मी तुम्हाला मुद्दाम ते आकडे सगळे ठाण्याच्या तलावाच्या काठावरून ऐकवले आणि आता पुढे त्याच विषयाला घेऊन जातोय। हे मधल्या काळामध्ये एक बाईट आला होता, एक प्रतिक्रिया आली होती, ती होती ठाण्याचे विधान परिषदेचे सदस्य निरंजन डावखरे यांचे। निरंजन डावखरे यांनी एक मागणी केली आणि ती मागणी अशी होती की ठाण्याच्या महापौर पदावर काही वर्षाची संधी भाजपला मिळायला हवी, 2 वर्षाची। आता ठाण्याच्या महापौर पदावर भाजपने दावा करणे ही गोष्ट इतकी सहज घडली आहे का? याच काळामध्ये काही बातम्या चालत होत्या की 2.5 वर्षाचं महापौर पद एकनाथ शिंदेंनी मुंबईचं भाजपकडे मागितलेलं आहे। अर्थात या बातम्या चालत होत्या, एकनाथ शिंदेंनी मागितलं होतं का नव्हतं का हा भाग वेगळा। एकनाथ शिंदेंशी प्रत्यक्ष संवाद साधल्यावर एकनाथ शिंदे असं म्हणतात की आम्ही महायुतीत आहोत आणि जिथे महायुती म्हणून लढत झाली आहे तिथे कोणताही बदल होणार नाहीये, तर आम्ही आमचं काम महायुती म्हणूनच करणार आहोत, हे एकनाथ शिंदे स्पष्टपणे सांगून टाकतात। पण ठाण्यातले एक आमदार महापौर पदाची मागणी करतात आणि शिवसेना बॅकफूटवर जाते। तशी मागणी कल्याण डोंबिवलीमध्ये करता येऊ शकते, तशी मागणी मुंबईतही करता येऊ शकते, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आजपर्यंत भाजपने ठाणे शिवसेनेला बहाल केलेला आहे। एकदाही भाजपने ठाण्यावर आपला दावा सांगितलेला नाहीये। भाजपचे त्या भागातले आमदार केळकर हे सुद्धा शिवसेनेशी फार पंगा घेताना दिसत नाहीत, पण म्हणून तिथं भाजपची वाढच थांबली आहे असं नाही आहे। पुढे भाजपमध्ये त्या जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले काही नेते आले, तिथं ताकद वाढू लागली। म्हणजे भाजपला असंही म्हणतात की फार पंगा घ्यायचा नाहीये मुंब्रा कळव्यामध्ये यांच्याशी, म्हणजे आव्हाडांशी, त्यामुळे भाजपनं तो भाग सोडून दिलेला आहे। पण ठाणे जिल्ह्यातल्या
अन्य भागात मात्र भाजप प्रभावी आहे, जसं नवी मुंबई, तिथे भाजप आपली ताकद ठेवून आहे, तिथे आपला खासदार आमदार निवडून यावा यासाठी ते प्रयत्न करतात. तसं ठाण्यात सुद्धा त्या गणिताकडे नीट बघितलं पाहिजे. मी तुम्हाला जे गणित सांगितलं ना की मुंब्रा आणि आणखी एका भागातले मुस्लिम बहुल भागातले 12-13 जागा वगळता 27 ज्या ठाण्यातल्या कोपरी पाचपाखाडी आणि ठाणे या 2 मतदारसंघातल्या जागा 100% यश मिळवून भाजप विजयी झालेला आहे. 100%. म्हणजे भाजपच्या जागा, ज्या काही जागा पराभूत झाल्या त्या फक्त मुंब्रा कळवा या भागातील झालेल्या आहेत, मुस्लिम बहुल भागातल्या. बाकी सगळ्या ठिकाणी भाजपने 100% यश मिळवलं आहे. हे 100% यश शिवसेनेसाठी चिंताजनक आहे आणि भाजपची ऊर्जा वाढवणार आहे. म्हणूनच डावखरेंनी इथे मागणी केली आहे. घडलंय कसं की आजवर केळकरांच्या सारखा परंपरागत आमदारकी राखणारा माणूस आपला एक मतदारसंघ सेव्ह झाला की स्वतःला धन्य समजणे आणि तेवढी ताकद दाखवणे यापुरता मर्यादित राहिला होता. कारण भाजपचंही वागणं असंच राहिलं होतं ना, शिवसेनेसाठी बहाल करून टाका, देऊन टाका शिवसेनेला, असंच ते भाजपचं वागणं राहिलेलं होतं. यात आता बाहेरून नव्याने आलेल्या व्यक्तींनी आपली ताकद लावली, आपली शक्ती पणाला लावली, भाजपचं मनपातलं यश 100% मिळवलं आणि या 100% यशानंतर ठाण्यातल्या विधानसभेच्या जागावर सुद्धा दावा करता येऊ शकेल अशी स्थिती आणली. आणि उद्या कदाचित ठाणे भाजप आपल्या ताकदीवर जिंकू शकतं या स्थितीला ते आणला. या 100% हिंदू बहुल भागातील यशामुळे भाजपचा उत्साह दुणावलाय. म्हणून काही मंडळी तिथे आता महापौर पदाची मागणी करू लागल्यात. म्हणजे भाजपच्या लोकांनी तरी किती तिथे स्वतःचा बळी द्यायचा ना. आणि हीच मागणी मला वाटतं जास्त चिंताजनक आहे एकनाथ शिंदेंच्यासाठी. एकनाथ शिंदेंनी जी आपली माणसं बोलावून सगळी हॉटेलमध्ये ठेवली आहेत, त्यांचं रक्षण करणं चाललंय किंवा एक वेगळा संदेश देणं चाललंय, ते आम्ही दुसरीकडे जाऊ शकतो म्हणून नाही आहे, आम्ही फुटू शकतो म्हणून नाही आहे. एकनाथ शिंदे आपल्या नगरसेवकांना सुरक्षित ठेवतायत आणि एक मेसेज देत आहेत की आम्ही युती धर्म पाळणार आहोत. या वाक्याचे 2 अर्थ होतात. एक, आम्ही युती धर्म पाळणार आहोत, तुम्ही युती धर्म पाळा. म्हणजे ठाण्यात गप गुमान आमचा महापौर करा, आम्ही मुंबईत गप गुमान तुमचा महापौर करू. म्हणजे काळ कसा असतो बघा. महाराष्ट्रात युती राखण्यासाठी भाजपला काही शहरं शिवसेनेकडे द्यावी लागत होती. जसं छत्रपती संभाजीनगर. या संभाजीनगरमध्ये भाजपनं कधीच मोठा भाऊ होण्याचा प्रयत्न केला नाही. तिथे या वेळेला भाजप पूर्ण बहुमत घेऊन निवडून आलाय. एकट्या भाजपला बहुमत आहे. तिथं तसं ठाणे या शहरात सुद्धा आता भाजपची गरज लागेलच या स्थितीमध्ये शिवसेना आलेली आहे. भाजप आपली शक्ती वाढवतोय आणि या वाढणाऱ्या शक्तीत आपल्या हातात असलेली शहरं कायम राखता यावीत यासाठी सगळा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न चाललाय. म्हणून ठाण्यातील महापौरांना, ठाण्याचा महापौर आपला व्हावा यासाठी मुंबईतल्या नगरसेवकांना वापरणं चाललंय. हे लक्षात घ्या. आणि हे यश ठाण्यातल्या भाजपच्या नेत्यांमुळे आलंय, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. धर्म जागृतीचा विधायक बुरुज